भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती पाहता अनेक भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे। ठाण्याच्या रेल्वे स्थानकामध्ये देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरपीएफ आणि जीआरपीचे सुरक्षा पथक या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। या ठिकाणी बसवण्यात आलेले मेटल डिटेक्टर आणि सामान तपासणी यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी करत असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी। भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर ठाण्यात म्हणा या इतर अनेक ठिकाणी शहरामध्ये हाय अलर्ट करण्यात आलेले आहे, जेणेकरून ठाण्यामध्ये या संदर्भात सुरक्षा रक्षक जे आहे ते वाढवून दिलेले आहे। आरपीएफचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत। बॅरिकेड जे आहे ते सर्वांची चेकिंग या ठिकाणी होत आहे, जेणेकरून ठाण्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो प्रवासी जे आहे ते प्रवास करतात। ठाण्यातील आरपीएफ म्हणा, जीआरपीएफ म्हणा आणि रेल्वे पोलीस असे अनेक जे सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आले, जेणेकरून अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही क्षणी काही घडू शकतं या संदर्भात जी आहे ती चेकिंगची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी वस्तूंचीही जी आहे ती चेक केली जाते आणि कुठल्या प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील हा जो ठाणे स्टेशन परिसर आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो प्रवासी प्रवास करत असतात, जेणेकरून कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक जीआरपी, आरपीएफ आणि पोलीस दल हे मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आलेले आहे। गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। देशात तणावाचं वातावरण असल्यामुळे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सीएसटी स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय, तसंच प्रवाशांची चौकशी करण्यात येते, त्यांची पाहणी करण्यात येते। सध्या देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुरक्षा फार महत्त्वाची आहे। सुरक्षेसाठी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा त्या वेगवेगळ्या शासकीय संस्था आहेत त्यांच्या सिक्युरिटी म्हणजे पोलीस, आरपीएफ, जीआरपीएफ या सगळ्यांच्या सिक्युरिटी तैनात असलेल्या सध्या पाहायला मिळतात। आपण सीएसटी रेल्वे स्थानकावर आहोत आणि या रेल्वे स्थानकावरती देखील मोठ्या संख्येने लोकांची रहदारी असते, लाखोच्या संख्येने दररोज प्रवासी प्रवास करत असतात, त्यामुळे या सगळ्यांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे आणि म्हणून सध्या ही सुरक्षा तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची कसून चौकशी केली जाते, बॅगा तपासल्या जात आहेत, लोकांना विचारलं जाते, अलर्ट केलं जातं, आवाहन देखील केलं जातं की तुम्ही सुरक्षा स्वतःची सुरक्षा स्वतः देखील राखायला हवी आहे। तुम्हाला कोणती जर चुकीची गोष्ट दिसली तर त्या पोलिसांना सांगा किंवा कोणत्या बॅग किंवा काही गोष्टी दिसल्या ज्या अनआयडेंटिफाय आहेत तर त्या पोलिसांना येऊन सांगा, अशा प्रकारचं आवाहन देखील केलं जात आहे। आणि तसंच सुरक्षा ही प्रत्येक ठिकाणी तैनात केलेली सध्या पाहायला मिळते। शस्त्रधारी पोलीस हे जागोजागी उभे केलेले आहेत। सध्या ही परिस्थिती फक्त सीएसटी रेल्वे स्थानकाची नाही आहे, तर मुंबईतल्या ज्या प्रमुख रेल्वे स्थानक आहेत तिथली अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। सिक्युरिटी मोठ्या प्रमाणावर टाईट असलेली या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अमित चिगवणसह सुमित सावंत, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।